संपर्क साधायचा आहे। चला जास्त वेळ खर्च करू नका, स्पीडअप करा। घड्याळात 5 वाजलेले आहेत। 3 षटकाचा सामना असेल। जर आपण जास्त उशीर केला तर तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल किंवा षटक ही कमी करण्यात येतील, याची आपण नोंद घ्यायची आहे। चला बॅट्समन देखील लगेच पाठवून द्या। चला घाई करा, जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे। तीन षटकाचा सामना टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने। आणि बॅटिंगसाठी इथे प्राचारण केलेला आहे, ते म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या संघाला आपण पाहतोय न्यू स्टार वसई या संघाला बाय मिळालेली आहे। तो संघ वाट बघतोय की आपल्यासमोर कुठला संघ येतोय। हॅलो 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 सर, नक्कीच आपण प्रदीप जी जर्सी बघितली ना, तर जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडाची जर जर्सी बघितली नक्कीच ऑस्ट्रेलिया संघाची आठवण करून देईल। त्याचप्रमाणे आपण बघितलं ना पानखंडा स्पोर्ट ए संघाची जर जर्सी बघितली ना, तर नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाची आठवण करून देईल। म्हणून हा सामना बघायला गेला तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जर्सी बघा, या जर्सीवरून आपल्याला असं वाटतं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा सामना मैदानामध्ये चालू आहे। यस कमॉन, पंचांकडून इशारा येते सामन्याला सुरुवात। दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट। कारण नक्कीच अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर 3 संघ सज्ज आहेत। एका बाजूला बघितलं जय आंबे डोंगरीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला बघितलं न्यू स्टार वसई संघ आणि तिसऱ्या बाजूने बघितलं तर पानखंडा स्पोर्ट ए संघ। पंचांकडून इशारे, सामन्याला सुरुवात। रोहित गोलंदाजी मार्कवर, यापुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला सीमारेषेकडे जातोय आणि पहिल्या चेंडूवर चौकार येतोय। थँक्यू डीजे। तर या 4 धाव्यांनी संघाची धाव संख्या बघतोय आपण, 4 धावा झालेल्या आहेत। खातं खोललं गेले रोशन याच्या मार्फत, स्वतःचा आणि संघाचा सुद्धा खातं खोललं गेले। पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर, समोरील फलंदाज रोशन याच्यासाठी आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू। यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर आता मात्र एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय। निर्धार चेंडूची सांगता होते, कमबॅक करताना दिसते रोहित। संध्याकाळचं सत्र चालू होते, संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू बघतोय आपण लॉग ऑफच्या दिशेला येतोय। लॉग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमा रेषा पार, येतोय षटकार। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। या 6 धावांनी संघाची धाव संख्या बघतोय आपण, 10 धावा झालेल्या आहेत। षटक पहिल्या मैदानामध्ये स्थिर आहे। पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे। अशा प्रकारे विकेटचं पतंग होते। कमल डीजे। थँक्यू डीजे। विकेट इथे मिळवला गेलाय। चौकार षटकार आल्यानंतर रोशन याची विकेट मिळवणं फार गरजेचं होतं। रोशन जर राहिला असता तर नक्कीच स्कोर जास्तीत जास्त आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळाला असता। मात्र रोशन याची विकेट फार महत्त्वाची असेल डोंगरीपाडा टीमसाठी। आपण पाहतोय
की डोंगरीपाडा टीमनं चेस करत असताना 2 सामने जिंकले होते सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा त्यांना चेस करायचं आहे. बघूया त्यांच्यासमोर किती धावांचं टार्गेट हे ठेवलं जाईल. चेंडू टाकून झाले 4 धावा. धाव फलकावरती लागल्या 10. विकेट गमावला 1. या पुढचा चेंडू चाबूक शॉट. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम चेंडू अडवला गेला सीमारेषावर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय अक्षय याच्या मार्फत. नक्कीच असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो की काय, मात्र अगदी सीमारेषेजवळ चेंडूवरती झेप घेतली अक्षयाने आणि चेंडूला फील्ड केलं. आपल्या संघासाठी मी तर म्हणेन काही धावा इथे रोखलेल्या आहेत. मला वाटते थर्ड अंपायरच्या जवळ गेलेले आहेत. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की हा षटकार आहे तर हा रिव्ह्यू घेतला जातोय. आपण पाहतोय ज्या प्रकारे अक्षय याने इथे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बाउंड्री रेषेपासून आपण पाहतोय दूर आहे. आणि बघा ज्यावेळेस चेंडू हातामध्ये आलाय त्यावेळेस तो हवेमध्ये आहे, म्हणजे या 2च धावा असतील नो डाऊट. कारण ज्या प्रकारे त्याने झेप घेतलेली आहे त्यावेळेस चेंडू त्याच्या हातामध्ये होता, त्याचे पाय दोन्ही हवेमध्ये आहेत. फक्त 2च धावा. तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला रिव्ह्यू हा मिळणार नाही. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. इथे तन मन धन सर्व झोकून दिलेलं होतं ह्या चेंडूवर अक्षय याने, आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या होत्या. ह्या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी मात्र बाद होतोय. थँक्यू डीजे. मी तर म्हणेन प्रदीप ही धाव घेण्याची काही गरज नव्हती, कारण पहिलं षटक मैदानामध्ये चालू असताना 13 धावा आलेल्या होत्या. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच तुम्ही थोडीशी घाई गडबडी केली. एक चांगला फलंदाज धावचीच्या रूपाने सुमित सारखा फलंदाज बाद झाला, पण ही विकेट आपण बघायला गेलो ना तर बोनसच्या रूपाने ही विकेट आपण समोरच्या संघाला दान केली गेली, कारण धावचीच्या रूपाने तुम्ही गडी बाद केलेला आहे. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण नक्कीच पिचवर तुमचं राहणं खूप गरजेचं होतं, परंतु तसं काय होत नाही आणि समोरच्या संघाला एक विकेट येते. वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला मॅच आणखीन एक मॅच खेळायचा आहे, लक्षात घ्या. आपण जर घड्याळात जर बघितलं तर 5:10 झालेली आहेत आणि आणखीन एक मॅच आपल्याला अजूनही खेळायचं आहे. तर वेळेअभावी सहकार्य करा. अक्षय जाधव दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आहे. त्याच्या समोर पाहतोय आपण फलंदाज विकास भुजड, तर नॉन स्ट्राइक एंडवरती किरण केने. विकासने या चेंडू हवेमध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय रोहित कोठावले. चांगलं जजमेंट, चांगला सुरेख झेल. फलंदाज ठरलाय फेल. थँक्यू डीजे. खरोखरच षटकार मारण्याचा प्रयत्न तिथे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नरेंद्र चौधरी चुरकास मारण्याचा प्रयत्न बॅटच्या
टोइंडला हा चेंडू लागलेला आहे. पुन्हा एकदा रोहित कोटावले फ्रेम मध्ये पाहायला मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, धावचीची संधी, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. किरण केनेचं चांगलं कॉलिंग, यस नो वेट, याचा चांगला समन्वय इथे पाहायला मिळाला, चांगलं कॉलिंग इथे बघायला मिळालं आणि फक्त एकच धाव. या एका धावेनेशी धाव फलक पुढे सरसावलेला आहे, ते म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः अक्षय चेंडूच्या खाली येतोय. किरण याने आशा सोडून दिले, त्याला देखील माहिती आहे की अक्षय कॅच सोडणार नाही आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. किरण केने बाद झाल्या. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे किशोर सांबरे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर विकेट गमावल्यात. चार फलंदाज बाधून माघारी परतलेले आहेत. धाव फलक पाहतोय आपण फक्त आणि फक्त 14 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून कुठेतरी जो रन रेट आहे तो नक्कीच वाढवावा लागेल पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या संघाला, कारण जो त्यांच्या समोरचा संघ आहे त्या संघामध्ये आपण पाहतोय अक्षय जाधव सारखा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे, ज्याने आपण मागचे 2 सामने जर बघितलं तर जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फलंदाजी करून जिंकून दिलेला आहेत. सध्या तरी तो वन मॅन शो या मैदानावरती दाखवतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या संघाला संकट मोचक, आपल्या संघासाठी संकट मोचक बनलेला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा गेल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने मिळवल्यात, 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. ब्रेक थ्रू त्याने आतापर्यंत मिळवून दिलेले आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका, आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. विनंती आहे की आम्हाला वेळेबाबत सहकार्य करा, थोडासा स्पीडअप करा, कारण तुम्हालाच नेक्स्ट मॅच खेळायचं, लक्षात घ्या. फुलर लेन्सचा हा चेंडू, व्हाईट बॉल, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. व्हाईट बॉल ते रिव्ह्यू घेतलेला आहे, तिसऱ्या पंचांची दाद इथे घेतलेली आहे. बघूया पंचांनी इथे वाईट दिलेला आहे, व्हाईट बॉल दिलेला आहे, मात्र गोलंदाजाला असं वाटते की हा चेंडू वाईट नाही आहे. बघूया तिसरे पंच इथे सज्ज आहेत. व्हाईट बॉल आहे. दोन्ही संघाचा रिव्ह्यू इथे समाप्त झालेला आहे. आता कुठल्या प्रकारे रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. या सीझन मध्ये आपण DRS सिस्टम नक्कीच सर्व संघांना दिलेली आहे. आपण खूप चांगलं क्षेत्ररक्षण, या 2 धावा आणि या 2 धावांची धाव फलक आपण पाहतोय 17 या धावसंख्येत धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहतोय चांगलं कॅमेरा वर्क सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय प्रीत पाटील यांच्याकडनं. पाहतोय आपण खूप चांगला चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. व्हाईट बॉल
आणखीन एक वाईड, आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला जातोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक 18 धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट चेंडूची इथे नोंद झालेली आहे. बॅक टू बॅक व्हाईट बॉल इथे हाताळले जात आहेत. अगोदर आपण जर बघितलं तर अक्षयने खूप चांगली बॉलिंग केली होती. त्यानंतर कुठेतरी लाईन मध्ये बिघाड झालेला दिसतोय. ब्लॉकर मध्ये हा चेंडू. झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. बॅटची हलकीसे एज घेतली होती. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेनिशी धावफलक 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स 20 धावा. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी आहे या ओव्हर मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. आपण पाहतोय लॉंग ऑन, कव कॉर्नर, मिड विकेट, लॉंग लेग. अवलेच पाहतो आपण सरळ बॅटने चांगला स्ट्रोक, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सरळ पाठवलाय 6 धावांकरता. षटकार. Thank you DJ. सव्वीस धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 26 रन ऑन दी बोर्ड. चला स्पीडअप करायचं आहे. 26 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद कोठावले बॉलिंग मार्क वरती. आपण पाहतोय की घड्याळात 5:20 मिनिटे झालेली आहेत. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. बलेस आपण पाहतोय चेंडूने गिरकी घेतलेली आहे. चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय आणि पाहतोय शरीरावरती आदळतोय. लेग बायच्या सुरुवात एक धाव. एका धावेनिशी धावफलक 27 धावसंख्येवरती. आपण पाहतोय की जो मागचा सामना झाला होता 41 धावा चेस केल्या होत्या पानखंडा स्पोर्ट पानखंडा या संघाने. इथे त्यांना धावा डिफेन्स करायच्या आहेत. तेच कारण की जास्तीत जास्त धावा त्यांना धावफलकावरती लावायच्या आहेत आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल देखील केलेली आहे. पाहूया प्रमोद कशा प्रकारे बॉलिंग करेल या शेवटच्या षटकामध्ये. जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता. अवलेसचा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अक्षय दुविधा मनस्थितीमध्ये ते पाहायला मिळाला. अक्षय पुढे की मागे मागे गेला, मात्र चेंडू त्याच्यावरून निघून गेला. चौकार.
तर विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य आहे. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा बघते. पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज, जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 16 धावा जमाव्या लागतील. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज किरण, सामोरे फलंदाज रोहित याच्यासाठी. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या स्कोरबोर्डवर लागली गेली ती 1. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषा पार. हा येतोय षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नाण्याची एक बाजू आपण बघितलेली होती, परंतु एक बाजू अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किरण राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू इनसाइड एज. यस, इज गॉन. अशा प्रकारे विकेटचं पतंग होते इथे. पहिला आदरा बसतोय जय आंबे डोंगरीपाडा संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. चला, नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्यायचा आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी याची दक्षता घ्या. चला, तुम्हालाच नेक्स्ट मॅच खेळावा लागेल. जो संघ जिंकेल त्याला नेक्स्ट मॅच खेळावं लागेल. तर आपण लगेच आपला नवीन बॅट्समन पाठवून द्या. आणि विकेट पडण्या अगोदर आपला जो नेक्स्ट बॅट्समन आहे तो आपण अगोदरच रेडी ठेवायचा आहे. 47 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बघा, या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या 3 चेंडू मध्ये 7 धावा मोजतोय किरण सारखा गोलंदाज. त्याचप्रमाणे बघतो आपण नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय अक्षय ह्याला खरोखरच सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 15 धावा हव्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 16 धावा हव्या होत्या. परंतु ह्या खेळाडूने ते आव्हान होतं ते पूर्ण केलेलं होतं आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर समीर. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. चांगली गोलंदाजी, आपल्या संघासाठी चांगला कमबॅक केला होता. या पुढचा चेंडू इनसाइड एज. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या दिशेला, सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. एक तेरी तर एक मेरी असं सांगायला काही हरकत नाही, कारण मागच्या चेंडूवर गडीबाद झाला, दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार आला. त्याच्या अगोदर बघायला गेलं तर एक षटकार आलेला होता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 11 धावा. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आणि पंचांकडून इशारा येतोय. मला वाटते हिट विकेट झालेला आहे फलंदाज. यस, थँक्यू डीजे. तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. बघा, काही काही गोष्टी अशा असतात की ज्याला नशिबाची साथ हवी असते, परंतु यावेळी नशिबाची साथ बघायला गेलो तर नक्कीच पाणखंडा स्पोर्ट ए संघाकडे आहे. कारण ह्या चेंडूवर 4 धावा आलेल्या होत्या, परंतु बॅटर होता हा एकदम आपल्याला बघायला गेला की आतमध्ये एक जाऊन खेळला आणि अशा प्रकारे हिट विकेटच्या रूपाने
हा गडी बाद होतोय. धावसंख्या 11 असताना दुसरा हादरा बसतोय जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाला. नितीन दिवा न्यू बॅटर इन झालेला आहे. बिग हिटर आपण पाहतोय, ज्याला मोठे फटके खेळण्यासाठी नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात असतं, तो नितीन दिवा मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. स्ट्राईक वरती असेल, शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या षटकामध्ये आणखीन ट्विस्ट पाहायला मिळेल. नक्कीच जी सरासरी मेंटेन करायची होती प्रत्येक षटकामध्ये 16 धावाची. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन चेंडू जातो मागच्या दिशेला. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी बाद झालेला होता. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सर प्रदीप, तू म्हणत होतास का हा बिग हिटर होता, तर धावचीच्या रूपाने विकेट टाकायची काहीही गरज नव्हती, कारण अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जर बिग हिटर असता आणि ह्याच्या बॅटमध्ये जर 2-3 जरी मोठे फटके आले असते तरी नक्कीच धावसंख्या सम्मानजनक झाली असती. परंतु बोनसच्या रूपाने हा एक विकेट जातोय समोरच्या संघाला आणि नक्कीच स्वतःच्या संघावर दडपण येतंय. धावसंख्या झालेली आहे ती 12. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. 47 धावांचं टार्गेट आहे. 12 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 35 धावा. आपण बघतो की नितीन दिवा याने जी विकेट टाकलेली आहे, मला वाटतं कारण जर एकच धाव घेतली असती तर जो अक्षय जाधव आहे तो नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला असता. तेच कारण की त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अक्षय याला स्ट्राईक वरती तो घेऊन आलेला आहे. कारण 2 षटकं जर अक्षयला जर मिळाली तर हे 2 षटकामध्ये 35 धावा नक्कीच तो ठोकू शकतो, हे त्यांच्या संघाला देखील माहिती आहे. तेच कारण की अक्षयला तो स्ट्राईक वरती घेऊन आलेला आहे. आणि आपण बघितलं मागच्या 2 मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती, एका मॅच मध्ये 15 धावांची गरज होती आणि ते मॅच अक्षय जाधव याने आपल्या संघाला जिंकून दिलेल्या आहेत. नक्कीच प्रदीप, तुझं म्हणणं बरोबर आहे. परंतु बिग हिटर होता, जरी मारून बाद झाले असता तरी हरकत नसती, परंतु एखादा दुसरा 2 मोठे फटके लागले असते तर नक्कीच परिवर्तन बघायला मिळले असता. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेकडे जातो चेंडू आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धाव संख्या बघतो आपण 14 धावा. फुलटॉस चेंडू होता. गॅप मध्ये जर हा चेंडू जर खेळून काढला असता तर नक्कीच चौकार मिळू शकला असता. कारण आपण बघितलं डीप कव्हर मध्ये किंवा एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे. डीप कव्हर डीप पॉइंट मध्ये कुठलाही शतरक्षक नाही आहे. तिकडे जर चेंडू निघून गेला असता 4 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र 2च धावा मिळाल्यात. हा चेंडू ते सोडून दिलेला आहे आणि आपण इथे पाहतोय की डॉट बॉलचा इशारा. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू फार महत्वाचा आहे. लाख मोलाचा डॉट चेंडू. चुरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल, संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येणं म्हणजे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम साठी धोक्याची घंटा आहे. आणि आता एक डॉट चेंडू हा पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए संघासाठी लाख मोलाचा असेल. नक्कीच पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन येतोय. अशा प्रकारे अक्षय सारखा फलंदाज बाद होतोय. त्याने नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु शेवटच्या क्षणामध्ये असं होते की अक्षय सारखा एक खंदा फलंदाज या सामन्यामध्ये पराजय बाद होतोय. आणि धावसंख्या आपण बघतोय 14 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच चांगला कमबॅक म्हणावा लागेल रोशन याच्याकडून. अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा मोजतोय. चला घाई करा, अजून एक मॅच खेळायचा आपल्याला. चला घाई करा. नवीन बॅट्समन आपण पाहतोय राजेंद्र कोठावले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय राजेंद्र. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोशन. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. निर्धार चेंडूची समाप्ती होते.
या षटकामध्ये बघायला गेलं तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. या 5 चेंडू मध्ये 2 धावा जमवलेल्या आहेत आणि 4 चेंडू हे डॉट चेंडू आलेले आहेत. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 15 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघायला गेलो तर 15 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम शतक म्हणावं लागेल. दुसरं षटक रोशन याच्या मार्फत आदळलं गेलं. या षटकामध्ये बघायला गेलं तर एक गडी बाद केला, त्याच्यानंतर 3 धावा सुद्धा दिलेल्या आहेत. अप्रतिम शतक, षटक क्रमांक दुसरं रोशन याच्या मार्फत. एका षटकामध्ये 3 धावा देऊन एक गडी मात्र बाद केलाय जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाचा. सुमित येते शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू गोलंदाजाच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेट साफ पतंग होते. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 32. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 32 धावा. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती, परंतु लॉग ऑफच्या दिशेला ढकलून दिला होता चेंडू. पुन्हा एकदा विकेटचा पतंग होते. तर बघूया संध्याकाळच्या सत्रामध्ये विकेटची हॅट्रिक होते की 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेले आहेत सुमित यांनी आणि हॅट्रिकला चान्स आहे. धाव संख्या झालेली आहे ती 15 धावा. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि अप्रतिम डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर चांगला कमबॅक रोशन याच्या मार्फत बघायला मिळतोय आणि तेवढीच चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा सुमित याच्या मार्फत. सुमित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्या आपण बघतोय 16. धाव फळावर धावा लागल्या गेल्या त्या 16 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला पाणखंडा स्पोर्ट ए संघ. खरोखर तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघायला गेलो तर चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. नक्कीच त्याचे बदौलत की ह्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आणि अशा प्रकारे विजय होतोय या सामन्यामध्ये पाणखंडा स्पोर्ट ए संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय जय आंबे डोंगरीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स पाणखंडा स्पोर्ट ए आणि हार्ड लक जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. तर लगेच टॉस साठी यायचं आहे प्लीज. न्यू स्टार वसई आणि पाणखंडा स्पोर्ट संघाचा कर्णधार लगेच विजयासाठी नॉटिफिकेशन कॉल